सर्वांना नमस्कार. आज दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी आपण 8वा राष्ट्रीय पोषण पखवाडाच्या निमित्ताने आपल्या लातूर जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या विद्यमाने 8व्या राष्ट्रीय पोषण पखवाडाच्या अनुषंगाने आपण पोषण पखवाडा संवाद यात्रा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आदरणीय जावेद शेख सर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या संकल्पनेतून आपण ही यात्रा सुरू केलेली आहे. या यात्रेमध्ये आपण पोषण पखवाडाच्या 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये रोज एका विषयावरती आपण विविध मार्गदर्शकांचं मार्गदर्शन यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांना आपल्या अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि त्यांच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत आणि त्यांचे कुटुंब, पालक वर्ग या सर्वांसाठी आपण पोषणाच्या अनुषंगाने, कुपोषण निर्मूलनाच्या अनुषंगाने तसेच आरोग्याच्या अनुषंगाने आपल्या ICDS विभागामार्फत ज्या सेवा देण्यात येतात त्या सेवाच्या अनुषंगाने आपण विविध विषयांवरती मार्गदर्शन आयोजित करणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे. मी निकम ज्ञानेश्वर, विस्तार अधिकारी सांख्यिकी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरोहानपाळ येथे कार्यरत असून आज पहिल्या दिवशी शिरोहानपाळ प्रकल्पातील अंगणवाडी सेविका श्रीमती नागिनी दयानंद कुंभार या आज आपल्या सोबत संवाद साधणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या मार्गदर्शनाचा विषय असणार आहे पूर्व प्राथमिक शिक्षण, बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया. या विषयावर ते या ठिकाणी आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पालक वर्गासाठी, लहान बालकांसाठी अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना समोर ठेवून आपण हे आजचं यूट्यूब सेशन लाईव्ह घेणार आहोत. तर मी कुंभार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्या मार्गदर्शनाचा पहिला दिवस असून आपलं मार्गदर्शन या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बोला मॅडम. नमस्कार. जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय श्री शेख सर, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, पालक वर्ग तसेच अंगणवाडी सेविका यांचे आजच्या 8व्या राष्ट्रीय पोषण पखवाडा लाईव्ह सेशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा पोषण पखवाडा माननीय प्रधानमंत्रीजी श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाचाच एक भाग आहे. पोषण पंधरवडा, त्यालाच पखवाडा असं म्हणतो आपण. नावातच आहे पंधरवडा, पखवाडा म्हणजेच 15 दिवस. दिनांक 9 एप्रिल ते 2026 ते दिनांक 23 एप्रिल 2026 पर्यंत राबविण्यात येणारा हा पोषण पखवाडा कार्यक्रमाचा आजचा दुसरा दिवस आहे, पण मार्गदर्शनाचा आजचा पहिला दिवस आहे, ज्यामध्ये मी आज आपल्यासमोर पूर्व प्राथमिक शिक्षण याबद्दल मार्गदर्शन करणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. तसं पाहिलं तर आपल्या ज्या अंगणवाडी सेविकाताई आहेत या पोषणाच्या विविध कार्यक्रम अंगणवाडी स्तरावर प्रत्येक वेळेस राबवत असतातच. पण हा जो पोषण पखवाडा, ज्याला आपण पोषण पंधरवडा म्हणतो, हा पोषण पंधरवडा हा 15 दिवस का घेतला जातो आणि हा जो कार्यक्रम आहे तो मार्च किंवा एप्रिल या महिन्यातच का साजरा केला जातो व 15 दिवसच का साजरा केला जातो, हे कारण जाणून घेणं गरजेचं आहे. जर विचार केलो तर मार्च व एप्रिल म्हणजेच पूर्व उन्हाळा, यावेळी मुलांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यावर भर देणे गरजेचे आहे. पोषण पंधरवडा हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर ती एक चळवळ आहे. लोकांमध्ये जनजागृती करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बालकाच्या जीवनातील पहिली 6 वर्षे, सुरुवातीचा काळ जो खूप मौल्यवान मानला जातो,
हे पहिली 6 वर्ष ज्यामध्ये बालकाच्या मेंदूचा विकास हा 85% होतो. तर हा बौद्धिक विकास या अनुषंगाने बालकाच्या आरोग्य विकास आणि त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता पालक व कुटुंब आणि समुदायामध्ये याबाबतचा सराव व्हावा याकरिता जनजागृती करणे या एकमेव अशा उद्देशाने हा पोषण पखवाडा राबविण्यात येत आहे. याचा एकमेव उद्देश आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल. ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस एकात्मिक बालविकास सेवा योजना माता मृत्यूदर व बालमृत्यूदर कमी व्हावे तसेच एक निरोगी व सुदृढ समाज घडावा या उद्देशाने 1975 साली ICDS या विभागाची स्थापना झाली. या ICDS मार्फत आपल्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत या लसीकरण, आरोग्य तपासणी असेल, आरोग्य शिक्षण असेल, पूरक पोषण आहार असेल अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण जो बालकाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. हे पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे काम अंगणवाडी सेविका ही करत असते. आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 45 मध्ये सुद्धा या ICDSचा उल्लेख आहे. म्हणजेच ICDS म्हणण्यापेक्षा जे ICDS प्रोग्राम राबवते म्हणजेच 6 वर्षाखालील मुलांसाठी प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षणाची तरतूद आहे. आत्ताच म्हटल्यासारखं बालकाच्या मेंदूचा 85% विकास हा वयाच्या 6 वर्षापर्यंत होत असतो आणि हे शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्याद्वारे जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे जे बालकांना आपण 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना देतो हे पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने या पूर्व प्राथमिक शिक्षणाअंतर्गतच तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवचेतना व 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम निपसिड ज्याचे नामकरण सावित्रीबाई फुले महिला एवं बाल विकास संस्थान इंदोर व महिला बाल विकास विभाग नवी दिल्ली यांच्या मार्फत हा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला, विकसित करण्यात आला. आता ह्या अभ्यासक्रमामध्ये नवचेतना म्हणजेच आरंभ ही जे आहे आता आपल्यासमोर मी एक स्क्रीन शेअर करते. बघा आपला हा 8वा राष्ट्रीय पोषण पखवाडा जो 9 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम आपल्याला घ्यायचे आहेत आणि सर्व बाबींवरती आपल्याला मार्गदर्शन माननीय शिक्षक सरांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत. ही संवाद यात बघा या ठिकाणी उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांना तर ही माहितीच आहे, पण पालकांनीही या ठिकाणी थोडंसं बघून घ्यायचं आहे. आपण आत्ताच बोललो की बालकाचा 85% मेंदूचा विकास हा वयाच्या 6 वर्षापर्यंत होतो. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पहिले सुरुवातीच्या काळात किती झपाट्याने त्या बालकाचा मेंदूचा विकास हा होत असतो. मग हे जे ह्या बालकाच्या सर्वांगीण विकास म्हणजे सुरुवातीच्या काळात जो मेंदूचा विकास झपाट्याने होतो याचा विचार लक्षात घेऊनच 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवचेतना म्हणजेच आरंभ, त्याचं नावच नवचेतना झालेलं आहे, हा अभ्यासक्रम ठरवण्यात आले आहे. मग ह्या नवचेतनामध्ये करायचं काय तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीन दिसेल. ह्या ठिकाणी थोडंसं बघून घ्या. हे बघा
तुम्हाला आता पाहिल्यानंतर आता अंगणवाडी सेविकांना थोडंफार ह्याची ट्रेनिंग झालेली आहे. पण पालकांनीही थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आता ह्यात तुम्हाला चित्रावरून काय लक्षात येतंय? बघून घेऊया आपण. तर बघा स्टार्टिंग. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बालकाचं पोषण जर व्यवस्थित झालं असेल, तर त्याचा पूर्ण विकास होतो, असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? तर बघा पहिला मुद्दा, योग्य पोषण. आता योग्य पोषण म्हणजे काय? तर तुम्हाला पहिल्या पिक्चरमध्ये दिसत असेल, आई गरोदर आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये दिसत असेल तुम्हाला, ती बाळाला दूध पाजवत आहे. आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता, की आईच्या दुधासोबत पूरक आहार. म्हणजेच गरोदरपणापासूनच योग्य पोषणाची सुरुवात ही होत असते. म्हणजेच गरोदरपणात जर मातेचं पोषण व्यवस्थित झालं, तर त्या बालकाचं सुद्धा पोषण हे अगदी व्यवस्थित होते. गरोदरपणापासूनच त्या बालकाच्या विकासाची सुरुवात ही होत असते. बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीची जी 6 महिने आहेत, त्यावेळेस फक्त आईचं दूध हे महत्त्वाचं आहे. आणि 6 महिन्यानंतर आईच्या दुधासोबत त्याला वरचा पूरक आहार हा पण दिला पाहिजे. आता पूरक आहार दिला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? तर बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. बघा, पूरक पोषण आहार देत असताना त्या बाळाचा भूक लक्षात घ्यायची. त्या बाळाला जबरदस्तीने खाऊ न घालता त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्या आहाराची वारंवारता तसेच त्याला खाऊ घालण्याचं प्रमाण हेही लक्षात घ्यायचं. आता 6 महिन्याचं बाळ आहे, 6 महिने संपले आणि त्याला वरचा आहार द्यायचा आहे असं म्हणून मग लगेच का तुम्ही त्याला 2 चपात्या, भात, वरण हे सगळं खाऊ घालायचं का? नाही. तर त्या बाळाला खाऊ घालण्याचं प्रमाण किती आहे, त्याला किती वेळेस म्हणजेच वारंवारिता खाऊ घातलं पाहिजे, त्याचसोबत काय काय खाऊ घातलं पाहिजे, ह्याही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. ही झाली बालकाची खाऊ घालण्याची म्हणजे योग्य पोषण. त्यानंतर बालकाचे योग्य उत्तम असं आरोग्य. आता आरोग्य म्हणल्यानंतर काय? आता बालकाचं लहानपणीचे जे लसीकरण आहे ते योग्य वेळी देणं गरजेचं आहे. त्याचसोबत बालक जर आजारी असेल तर त्याला लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याच्या आहाराची काळजी घेणं हेही गरजेचं आहे. उत्तम आरोग्यानंतर पालक हा संवेदनशील असला पाहिजे. म्हणजे संवेदनशील पालकत्व हेही महत्त्वाचं आहे. आता संवेदनशील पालकत्व म्हणजे काय? तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकता. बालकाशी संवाद साधणं, तो आपल्याला काय बोलत आहे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या बालकांवरती आपलं मत लादण्यापेक्षा तो बालक काय आपल्याला बोलत आहे, मोडक्या तोडक्या शब्दात तो आपल्याशी काय सांगतो हेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याला वेळ द्या. आजकालचे पालक पाहतो आपण, जास्त वेळ हे मोबाईलवरती किंवा त्यांच्या कामात घालवतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नाही. पण नाही, आजच्या या बदलत्या काळानुसार आपणच पालकाची पहिली गुरु असतो. म्हणजेच आई ही गुरु असते बालकाची पहिली असं म्हटलं जातं. पण आई तर असतेच, पण आईसोबतच घरातील प्रत्येक मेंबर जे कोणतेही फॅमिली सदस्य आहेत त्या प्रत्येकाचं अनुकरण हे बालक करत असते. घरात जर भांडणाचं वातावरण असेल, खूप आनंददायी वातावरण नसेल तर त्याचा प्रभाव त्या बालकावर पडत असतो. तुम्ही बघा, ह्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की त्या बालकाला सगळ्यांनी, घरातील प्रत्येक व्यक्तींनी त्याच्यासोबत संवाद साधणं, बोलणं गरजेचं आहे. आता काही वेळेस आपण बघतो की काही बालक हे खूप हुशार असतात,
पण काही बालक हे कमी बुद्धीचे असतात. आपण म्हणतो त्याचा मेंदूचा विकास झालाच नाही. का बरं असं? त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? तर त्याला मिळालेले अनुभव. म्हणजेच ज्या बालकाला अनुभव कमी मिळतील, मग ते अनुभव कसले? तर सकारात्मक अनुभव असले पाहिजे. जितके जास्त सकारात्मक अनुभव त्या बालकाला वयाच्या लहानपणी भेटतील, तितका तो बालक हुशार बनेल. तुम्ही बघू शकता. आता संवेदनशील पालकत्व तर झालंच, पण त्याचसोबत घरात जर बालक एखादी वस्तू तोडला, तर आपण त्याला ओरडतो. असं का तोडला? मारतो. पण त्याला मारण्यापेक्षा, ओरडण्यापेक्षा जर तुम्ही हे ओरडण्याचं आणि मारण्याचं काम केलात, तर त्यावेळेस त्या बालकाच्या मनावर नकारात्मक गोष्टी प्रभाव करतात. आणि पुढे चालून म्हणजे एखादी प्लेट समजा तो बालकानं तोडला आणि त्यावेळेस आपण त्याला रागवलं. नंतरच्या वेळेस तो बालक तो प्लेट घ्यायला जाणार नाही. कारण त्याच्या मनात भीती बसते, की मला आई मारेल, पप्पा ओरडतील. म्हणून तीच गोष्ट नाही, तर पुढची सुद्धा गोष्ट करायला तो घाबरतो. म्हणजेच त्याच्यातील जी भावनिक विकास आहे, त्याचा जो धाडस आहे तो कमी होईल आणि हे दीर्घकाळ टिकते. ह्या ठिकाणी बघा, आई रागवत आहे, पप्पा पण रागवत आहेत. मग हे अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. कारण त्याचा जो निगेटिव्हिटी म्हणतो आपण, नकारात्मक गोष्टीचा जो परिणाम आहे, तो पूर्ण जीवनभर राहतो. तो कुणाला बोलत नाही. एकलकोंडी म्हणतो आपण. तसा एकलकोंडी राहून आपापलंच कुणासोबत बोलण्याचं धाडस सुद्धा तो करणार नाही. तर अशी ही आपली नवचेतना त्या बालकाशी सर्वांनी, घरातल्या प्रत्येक सदस्यांनी आनंददायी वातावरणात जर चांगले अनुभव दिलात, तर त्याचा विकास हा नक्की घडतो. त्यानंतर आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आधारशिला. मग आता ही आधारशिला काय आहे? ज्याला आपण पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. हा एक अभ्यासक्रम आहे आधारशिला. व पूर्व प्राथमिक शिक्षण हा बालकाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. म्हणून मग या बालकाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलेला आहे. आणि या सर्वांगीण विकास काय असतो? सर्वांगीण विकास म्हणजे काय? ह्या गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजे. तर आता सर्वांगीण विकासामध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देते बालकांना. समजा बालक एक उंच आहे, शरीराने मजबूत आहे, पण त्याला दुसऱ्यासमोर बोलायला भीती वाटते. मग तेव्हा तुम्हीच मला सांगा, त्या बालकाचा सर्वांगीण विकास झाला का? असे आपण म्हणू शकतो का? नाही. त्यावेळेस त्या बालकाचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही. फक्त शरीरानं दिसायला किंवा मजबूत असणं गरजेचं नाही. तर मग ही सर्वांगीण विकास म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे? तर बघा, एकाच गोष्टीवर भर नाही, तर सर्वांगीण विकासामध्ये त्या बालकाची शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, त्याचबरोबर सृजनात्मक विकास, ज्यामध्ये आपण भाषेचा सुद्धा विकास असं म्हणतो, ह्या सर्वांचा विकास म्हणजेच त्या बालकाचा सर्वांगीण विकास होय. मग शारीरिक विकास कसं ओळखायचं? बालकाची उंची, वजन, चालणे, धावणे, खेळणे या बाबीचे जर आपण परीक्षण केलं आणि ते जर योग्य असेल, तर त्या बालकाचा शारीरिक विकास हा झालेला आहे. तसेच समजा वयोमानानुसार काही पझल्स आहेत. आता तुम्ही म्हणसाल पझल्स सोडवता आले की बौद्धिक विकास झाला बालकाचा. म्हणून का आपण 3 किंवा 4 वर्षाच्या बालकाला 30 अंकापर्यंत पाढे म्हणून दाखव, किंवा मोठ्या खोड्या आहेत आणि ते सोडवून दाखव. ते जर सोडवता नाही आलं तर नाही विकास झाला असं म्हणायचं का? नाही. त्याच्या वयोमानानुसार त्या बालकाला काही पझल्स असतील, अंक असतील, रंग असतील, ह्या गोष्टी जर तो बालक व्यवस्थितरित्या समजून घेत असेल, तर त्या बालकाचा बौद्धिक विकास हा झालेला आहे. मग सामाजिक विकास म्हणजे काय? समाजामध्ये वावरत असताना इतर मुलांबरोबर कसा वागतो, मोठ्यांशी आदराने बोलतो का, पालकांची रिस्पेक्ट करतो का, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
ह्या जर तो व्यवस्थित करू शकला तर त्याचा सामाजिक विकास हा झाला. पण भावनिक म्हणजे काय? त्याला राग खूप आहे. त्या रागावर जर त्याला नियंत्रण मिळवता येत नसेल, तर त्याचा भावनिक विकास झालेला नाही. जर एखादं बालक आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, ह्या गोष्टीवर जर तो नियंत्रण मिळवत असेल, मोठ्यांशी आनंदाने बोलत असेल, त्याचं वर्तन चांगलं असेल समाजामध्ये वावरत असताना, तर त्याचा भावनिक विकास हा झालेला आहे. आणि एखादं बालक भाषा जी आहे त्या माहोलनुसार भाषा वेगवेगळी असते. भाषा व्यवस्थित वयोमानानुसार 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, नंतर मोठी-मोठी वाक्य असं जर तो बोलत असेल, तर त्याचा भाषिक विकास हा झालेला आहे. आणि चित्र काढत असेल, गाणं म्हणणे, नक्कल करणे, ह्याही गोष्टी जर बालक करत असेल, तर त्याचा सृजनात्मक विकास हा झालेला आहे. म्हणजेच काय? हा सर्वांगीण विकासाचा अर्थच काय आहे? मुलाला बोलता येतं, विचार करता येतं, खेळतो, इतरांशी मिसळतो. ह्या जर गोष्टी तो बालक अगदी व्यवस्थितपणे करत असेल, तर त्या बालकाचा खरा विकास झालेला आहे. बालकाच्या विकासामध्ये आपण सर्व आता सर्वांगीण विकास काय आहे, कोणत्या-कोणत्या बाबींचा समावेश होतो, हे आपण पाहिलं. पण मी या ठिकाणी एक सांगू इच्छिते, मग ते पालक असतील किंवा अंगणवाडी सेविकाताई असतील आपल्या. हा जो सर्वांगीण विकास आहे ना बालकाचा, ती एकमेकात गुंतलेली एक साखळी आहे. म्हणजे कसं? बालकाचा जर शारीरिक विकास व्यवस्थित झालेला असेल, म्हणजेच त्याचं पोषण जर व्यवस्थित झालेलं असेल, तर त्याचा जो बौद्धिक विकास आहे, तो व्यवस्थित होईल. त्या बालकाचा शारीरिक आणि बौद्धिक विकास जर व्यवस्थित झालेला असेल, तर त्याचा सामाजिक असेल, भावनिक असेल, भाषिक असेल, सृजनात्मक असेल, ह्या सर्वांचा विकास नक्कीच होणार. पण महत्त्वाचं आहे शारीरिक विकास म्हणजेच काय? पोषण. सर्व गोष्टी पोषणाशी निगडीत आहेत. पोषण चांगलं तर शिक्षण चांगलं. म्हणून तर आपले प्रधानमंत्रीजी माननीय श्री नरेंद्र मोदीजी म्हणतात, सही पोषण तो देश रोशन. आता बालकाचं पोषण झालंय, त्याचा सर्वांगीण विकासाच्या बाबतीत आपण सर्वांनी चर्चा केली. पण हे सगळं करत असताना नेमकी पालकांची भूमिका काय असणार आहे किंवा आपल्या अंगणवाडी ताईंची भूमिका काय असणार आहे, या मुद्द्यांवरती काही चर्चा करू आपण. सुरुवातीला पालकांबद्दल बोलते मी. आता पालक म्हणतील, नाही, शिक्षण देण्याचं काम फक्त अंगणवाडी ताईचंच आहे. आम्ही काय बोलायचं? आम्हाला घरची कामं असतात. तसं नाही पालकांनो, थोडंसं लक्ष द्या. जी मुलं आहेत ना, ती खरं तर शाळेतल्यापेक्षा जास्त वेळ तुमच्यासोबत राहतात आणि तुमच्या घरातल्या वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव त्या बालकावर पडत असतो. का बरं पडत असतो? कारण त्याचा 85% विकास हा तेव्हा झालेला असतो. म्हणून आपल्या आसपासच्या ज्या काही गोष्टी आहेत, ते बालक शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता ए फॉर ॲपल एवढं म्हणता आलं, म्हणजेच तो बालक हुशार झालं का? नाही. तर ते ॲपल दिसतंय कसं? त्याचा रंग काय आहे? त्याचबरोबर ते खायला कसं लागतं? ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आई स्वयंपाक करत असताना जर त्या बाळाला अन्नपदार्थ कोणता आहे, त्या अन्नपदार्थांची ओळख किंवा भाजीपाला असेल, त्या भाजीपाल्यांची ओळख, त्यांचा रंग, ह्या गोष्टी वेगळा वेळ न काढता जर घरची कामं करत त्या बालकाला जर घेत असेल, तर नक्की ते बालक हुशार होईलच. म्हणजेच त्याला सगळे अनुभव, सकारात्मक अनुभव हे जास्त मिळतील आणि त्याचा मेंदूचा विकास अगदी चांगल्या प्रकारे होईल. मग फक्त आईचीच भूमिका आहे का? नाही. घरातील प्रत्येक सदस्य, जसं की आता आपले आजी आहे, आजोबा आहे, यांच्याशी कसं बोलायचं हे आपण घरातूनच शिकवलं पाहिजे. घरात येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं. घरात समजा एखादं खास आपण काहीतरी पदार्थ करायलो, तर आईची किंवा इतर मेंबर जे आहेत सदस्य, त्यांनी सांगितलं पाहिजे आज कोणता सण आहे किंवा आज काय खास आहे, हे त्या बालकाला सांगितलं पाहिजे.
त्यावेळेस तुला काही कळत नाही, तू गप्प बस, हे म्हणणं चुकीचं आहे. असं म्हणून त्या बालकाच्या विकासाला कुठंतरी आपण बंधन घातलेलं असतं. मग तसं नको असेल. आपला बालक हा सगळ्यात हुशार व्हावा असं जर वाटत असेल, तर त्याची सुरुवात पालकांनो तुम्ही तुमच्यापासूनच करा. अंगणवाडी सेविका तर आपले काम करतच असतात, पण तुमची ही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. आता बालक एक-एक विचारतात, "पप्पा हे काय आहे?" किंवा समजा पप्पा वडील जे आहेत, घरात पैसे मोजत आहेत, त्यावेळेस त्या बालकाला सुद्धा मोजायला दिलं पाहिजे. म्हणजेच त्याचा जो बौद्धिक विकास आहे त्यातून घडून येतोच ते. किंवा आई स्वयंपाक करत असताना सांगितलं काय-काय केलं पाहिजे. त्याचसोबत आणखीन अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात आपल्या घरात. मग कोणत्या वस्तूला काय म्हणायचं, ह्याही गोष्टी तुम्ही शिकवायचं त्यांना. त्याचबरोबर अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये त्या बालकाचं मत सुद्धा आपण घेतलं पाहिजे. म्हणजे आज काय आवडतंय तुला? आज काय केलं पाहिजे? म्हणजेच त्याच्या आवडी सुद्धा आपण जपतोच. ह्या गोष्टी केल्या तर उद्या चालून बालक काही आपण पाहतो आजकालच्या समाजामध्ये हिंसक वृत्तीचे, चिंताग्रस्त, नैराश्य दिसतात. पण आपण जर आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदित ठेवलात, त्यांना लहानपणापासूनच अशा छोट्या-मोठ्या चांगल्या, पॉझिटिव्ह, सकारात्मक अनुभव देत गेलात, तर तो बालक उद्या चालून भविष्यात एक आदर्श व्यक्ती बनेल. म्हणजेच त्याची सुरुवात ही आपणच केली पाहिजे. मग या वयात काय करायचं मुलांसोबत? कसं शिकतात मुलं? काय करायचं तर हे सांगितलं मी. पण मुलं शिकतात कसं? तर ते खेळून शिकतात, बघून शिकतात आणि ऐकून शिकतात. मग आता खेळून शिकतात म्हणजे त्यांना मोठी-मोठी एक 10,000 हजारचा मोबाईल आणून द्यायचा का त्यांना खेळायला? नाही. आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू घेऊन आपण त्यांना शिकवू शकतो. हे बघा, घरातल्या उपलब्ध वस्तू, मग काही वेळेस त्यांना आवाज कसा येतो कोणत्या वस्तूचा किंवा कोणत्या वस्तू कशा आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांना मोजून दाखवायचं. समजा आईनं बटाट्याची भाजी करायची असेल, तर "बाळा ही बटाटा आहे. किती आहेत? तुला आवडतंय का?" ह्या गोष्टी बालकांशी संवाद साधून जर तुम्ही केलात, तर ते बालक नक्कीच हुशार होईल. त्यामध्ये तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मग ही झाली पालकांची भूमिका. पण अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी काय केलं पाहिजे या बालकांसाठी? आता अंगणवाडी सेविका म्हणत असतील, आम्ही 6 सेवा तर देतोच, पण आमच्या मीटिंग्ज असतात, भरपूर सारी कामं असतात, सरकारच्या इतर योजना असतात. मग आम्ही कधी वेळ द्यायचा? तर आपल्या सर्व अंगणवाडी ताईंना मी या ठिकाणी सांगू इच्छिते, की आपल्याला आधारशिलामार्फत एक वेळापत्रक भेटतं. ज्या वेळापत्रकामध्ये आपल्याला कोणत्या वेळेस कोणत्या कृती केलं पाहिजे, हे अतिशय स्पष्टपणे वेळापत्रक जे आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला उपलब्ध होतं. आणि त्या वेळापत्रकानुसार आपण कृतीसुद्धा कोणत्या घेतल्या पाहिजे. जसं की आता अंगणवाडीत आल्यानंतर सुरुवातीला आपण त्या मुलाचं स्वागत, सगळी अंगणवाडीची स्वच्छता हे तर बघतोच. पण परिपाठ घेतलो म्हणजेच आपण जर दररोज आपल्या अंगणवाडीमध्ये राष्ट्रगीत घेतलो, आज वार कोणता आहे, आज दिवस कोणता आहे, हे जर आपण त्या बालकांना सांगितलं, तर दुसऱ्या दिवशी नक्की तो बालक आईला विचारतो, "आई, माझ्या मॅडमनी मला वार विचारले. तू सांग बरं आज कोणता वार आहे?" आणि तो बालक शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा सांगतो, "मॅडम, आज हा वार आहे. आज ही तारीख आहे." राष्ट्रगीतामधून स्तब्ध कसं थांबायचं, हे आपलं राष्ट्रगीत आहे त्याच्याबद्दलचं त्यांना महत्त्व कळेल. ते घेत गेलो तरच कळेल. अशा काही गोष्टी आहेत, की ज्या आपण जर अंगणवाडीत अगदी व्यवस्थितरित्या घेतलं, तर नक्कीच त्या मुलांचा, ते काही मुलं जी शाळेत येत नाहीत त्यांची ओढसुद्धा अंगणवाडीत नक्की लागेल. आपण म्हणतो सर्व मुलं ही इंग्लिश स्कूलला जातात. कारण काय त्याचं इंग्लिश स्कूलला जाण्याचं? का बरं ते इंग्लिश स्कूलला जातात? आपण शिकवत नाही, आपल्याला वेळ भेटत नाही. जर आपण ठरवलं ना, आपण सर्व काही करू शकतो. आजचे बालक हे उद्याच्या राष्ट्राचे शिल्पकार आहेत आणि हे शिल्पकार घडवण्याचं मुख्य काम
आपल्या हातात दिलेलं आहे. मग ही साधी गोष्ट आहे का सांगा अंगणवाडी ताईंनो तुम्ही? सगळ्यात मोठं काम राष्ट्राचं, पैसे तर कोणीही कमावतंय. होय, आपल्याला पगार कमी आहे अशा काही तक्रारी आपण करत असतो. पण राष्ट्राचं शिल्पकार घडवण्याचं सगळ्यात मोठं काम जे आपल्या हातात दिलेलं आहे, मग आपण यामध्ये मागे का हटायचं? आता ही वेळापत्रकानुसार कोणत्या गोष्टी केलं पाहिजे, त्यांना कोणते अनुभव दिलं पाहिजे, गाणी असेल, गोष्टी असेल किंवा खेळातूनच त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजेच त्यांचा जो सर्वांगीण विकासाचा पाया आहे ते द्यायचं त्यांना. म्हणजेच त्यांचा शारीरिक हा विकास तर आपण पोषणाद्वारे घडवून आणतोच, पण सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी तुमची आहे ती म्हणजे बौद्धिक विकासाची, आणि ती तुम्ही सकारात्मक अनुभव देऊन त्यांना घडवून आणू शकता. समजा आज बालक एक खूप छान केस विंचरून नीटनेटका आलेला आहे, तर थोडंसं त्याचं कौतुक करा. पालकांनीही कौतुक करणं गरजेचं आहे बरं. बालक जर छान दिसत असेल, एखादी गोष्ट चांगलं केलं असेल, तर अंगणवाडी सेविकेनंही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. समजा एखादा काहीतरी ड्रॉइंग काढलाय, रंग दिलाय, त्यावेळेस त्या बालकाचं कौतुक करा. जेणेकरून आज मॅडमनी माझं कौतुक केलंय, आज बाबांनी मला छान म्हटलंय, हे विचार त्याच्या मनात येऊन तो दुसऱ्या दिवशी आणखीन जास्त उल्हासाने तो काम नक्कीच करेल. त्यावेळेस त्यांना कौतुक करणं, मोटिवेट करणं हे काम आपल्या अंगणवाडी सेविकेचं आहे व पालकांना करा हे सांगणं सुद्धा काम तुमचं आहे बरं. आता पाहतोत आपण काही नवविवाहित असतात ज्यांना माहिती नसते की मुलांना काय खाऊ घालायचं, त्याला कसं मोटिवेट करायचं ही माहिती नसते. त्यावेळेस त्यांना ज्ञान देण्याचं काम, सगळ्यात मोठं काम तुमचं आहे अंगणवाडी सेविका ताईंनो. आपल्याला जो पूर्व प्राथमिक शिक्षण आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे आणि कलम सुद्धा आहे. ही बाब लक्षात घ्या. आता हे बालकाला आपण केलो, पण आपली जी अंगणवाडी आहे त्यामध्ये त्या बालकाने केलेल्या कृती जे आहेत ते म्हणजेच पालकांसोबत जे काही गोष्टी केलेल्या आहेत ते आपल्या अंगणवाडीत लावून ठेवणं पण गरजेचं आहे. म्हणजे पालकालाही वाटेल की माझ्या कामाची, माझ्या मुलाच्या कामाची दखल घेतलेली आहे. मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याद्वारे जी पोषण भी आणि पढाई भी PBPB हे जे आहे ना 10 मे 2023 रोजी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ECCE हा प्रोग्राम लॉन्च केला गेला आहे. हा ECCE डे काय आहे तरी काय? ECCE म्हणजे अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन. हा प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला म्हणजे आज सुद्धा 10 तारीख आहे आणि प्रत्येक अंगणवाडी सेविका ताई यांनी पालकांना इन्व्हाइट केलं असेलच की आज तुम्ही कार्यक्रमाला या. तर साहजिक गोष्ट आहे, हे सेशन झाल्यानंतर तुम्ही नक्की ECCE डे साजरा करता. पण हा ECCE आहे तरी काय? यामध्ये करायचं काय? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पालकांची आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका काय आहे. तर ही भूमिका स्पष्ट करणारीच एक कार्यक्रम जो आहे तो आहे ECCE डे. मग ह्या ECCE डे मध्ये करायचं काय? आपल्या काही पालक म्हणतात आपल्याला म्हणण्यापेक्षा अंगणवाडी सेविका त्यांना म्हणतात की माझा मुलगा काहीच शिकला नाही. काय शिकला तो महिनाभर? काहीच नाही. तर बघा, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा ECCE डे घ्यायचा आहे आणि दुसरा 11 तारखेचे पुढच्या 9 तारखेपर्यंत त्या बालकाने जे काही कृती केलेलं आहे, मग तो काही वेळेस गणित सोडवलेला असेल, काही वेळेस रंगकाम केलं असेल, काही वेळेस कागद किंवा पेंटिंग म्हणा, कुठल्याही गोष्टी असतील, जे काही आपण शिक्षण त्याला दिलेलं आहे त्याचं प्रूफ म्हणा, ते सर्व काही एका पोर्टफोलिओ म्हणजेच एक छोटीशी बॅग करायचं आहे, जे मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. यावरती त्या बालकाचं नाव लिहायचं आणि अशा प्रकारे पोर्टफोलिओ म्हणजे ही अशी बॅग तयार करायची. यामध्ये ठेवायचं तरी काय? तर 11 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत तुम्ही त्या बालकासोबत काय काय कृती केलात हे त्या ECCE डे दिवशी ही जी बॅग आहे ना ती त्या पालकांना उघडायला लावायची. म्हणजे जे पालक म्हणतात माझ्या मुलानं काय शिकलं, काय प्रगती झाली त्याच्यामध्ये, तर हे प्रूफ आहे आणि हे त्यांना दाखवायचं. हे उघडल्यानंतर जसं आपण ज्ञानाची पोटली म्हणतात ना त्याच टाईपमध्ये त्यामध्ये त्या बालकानं जे काही केलेलं आहे ते ह्यामध्ये घालून ठेवायचं
आणि हे त्या पालकांना बघायला सांगायचं. म्हणजे त्या बालकांना आता बघू शकता तुम्ही की अशा प्रकारची काम त्या बालकांना काय केलं. फक्त पेंटिंगच नाही तर तुम्ही अंकगणित असेल, पझल असेल, छोट्या मोठ्या ते सोडवलेलं सुद्धा तुम्ही दाखवू शकता ह्या ह्याच्यावर. हे अशा प्रकारे पोर्टफोलिओ, यालाच काय म्हणायचं, पोर्टफोलिओ, हे असे बॅग्स करून तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्ये ठेवू शकता. जेणेकरून काय होईल, त्या पालकांनाही कळेल की बाबा माझ्या मुलाच्या कामाची दखल घेतली जाते. आता तुम्हाला मी एक अंगणवाडी दाखवते म्हणजे कशी असली पाहिजे, पण त्या अंगणवाडीमध्ये थोडंसं लक्ष करा. अंगणवाडी सेविकेनं काहीच केलेलं नाही, जे काही केलं ते पालकांनी आणि त्या बालकांनी केलेलं आहे. थोडंसं एक व्हिडिओ बघून घ्या. बघा, पाहिलात तुम्ही, ही अंगणवाडी आहे, श्रवणपाळ तालुक्यातील लक्कडजवळ येथील आहे. पण आपली अंगणवाडी कशी असली पाहिजे, तुम्ही आता ह्या भिंतीवरती पाहत असाल. ही जे काही ड्रॉइंग किंवा जे काही पालेभाज्या असतील, जे काही शिवाजी महाराजांचं चित्र असेल, हे सगळं काही पालकांनी केलेलं आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला ABCD पण दिसत असेल. ह्यासाठी काही जास्तीचा खर्च नाही, वेस्टेज पासूनच त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्ताच थोड्या वेळाखाली तुम्हाला सांगितलं की आपल्याला आधारशिला वेळापत्रक जे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला उपलब्ध होते, ते वेळापत्रक जर आपण हे बघा अशा प्रकारे आपल्या अंगणवाडीवर जर लावलं तर कोणता प्रोग्राम कधी घ्यायचा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील, पालकांच्याही लक्षात येतील. व आपण जर एखादा प्रोग्राम घेतला असेल तर त्याचं हे बघा इथं या ठिकाणी, त्या ठिकाणी पालकसुद्धा आवर्जून त्या कार्यक्रमात सहभागी बी होतील आणि त्यांचं प्रूफ म्हणा किंवा त्यांचं त्या मुलांना सुद्धा एक आवड की माझे फोटो अंगणवाडीत आहे, त्या मुलाला सुद्धा आवड आणि नंतर आणखी उल्हासाने तो त्या कार्यक्रमामध्ये भाग घेईल. या ठिकाणी पाहू शकता ह्या सगळ्या गोष्टी स्वतः पालक भाग घेऊन केलेल्या आहेत. आणि पोर्टफोलिओ जे मुलांचा आपण रेकॉर्ड म्हणतो ना, पूर्ण महिनाभर केलेलं काम, या ठिकाणी हे असं पोर्टफोलिओ याद्वारे ही बॅग बघू शकता तुम्ही. त्या बालकाचं नाव लिहायचं आणि ECCE डे दिवशी आपण हे बॅग स्वतः त्या जे बालक आहे त्यांच्या पालकांच्या हातात द्यायचं. म्हणजे पूर्ण महिन्याभरामध्ये त्या बालकाची काय प्रगती झाली आहे हे त्या पालकांना लक्षात येईल. म्हणजेच जे काही पूर्व प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो ना, जे बालकांच्या सर्वांगीण विकासावर आधारित आहे, तर मी या ठिकाणी पालक वर्ग असतील किंवा आपल्या अंगणवाडी सेविकाताई असतील, यामध्ये फक्त एकाचीच नाही तर तुमची दोघांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर आपला आजचा जो कार्यक्रम झालेला आहे, पण मी या ठिकाणी शेवटी पालकांना एक सांगू इच्छिते की आपल्याला सर्वांगीण विकासाच्या गोष्टी तर लक्षात आलेल्या आहेत, पण पालकांनो तुम्ही आजच ठरवा की आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय बदल करणार आहोत. तुमच्यामध्ये सुद्धा काय बदल केलं पाहिजे, मग ते घरातील वातावरण असेल किंवा तुमची वागणूक असेल. आणि एक सांगू इच्छिते सर्वांना, निरोगी, हुशार आणि संस्कारी मुलं म्हणजेच आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य.
जर पालकांची काही समस्या असतील, प्रश्न असतील तर ते कमेंट करू शकतील. अंगणवाडी सेविकाताईही त्यांचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रश्न तर आजचा हा सेशन जो पूर्व प्राथमिक शिक्षण बालकांचा सर्वांगीण विकास याबद्दलचा जो संवाद होता, माननीय श्री शेख सर यांनी जी संवाद यात्रा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा हा आजचा पहिला दिवस पूर्व प्राथमिक शिक्षण बालकांचा सर्वांगीण विकास. आशा करते की आपल्या सर्वांना हे लक्षात आलंच असेल आणि आजचं हे मार्गदर्शन तुम्हाला नक्की चांगलं समजलं असेल. तर या ठिकाणी हा सेशन संपला. धन्यवाद.